वडील आम्हाला सांगायचे की जॉब लागल्यानंतर आपण लगेच आता जॉब लागायच्या आधी गोल्ड घेऊन ठेवा, लग्नासाठी कामात येईल. नंतर जॉब लागला लगेच रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करा, कारण की आपल्याला रिअल इस्टेटमध्ये संपत्ती करायची आहे. पण प्रॉब्लेम काय होतं ना की आता सिनारिओ चेंज होत आहे, आता मार्केट चेंज होत चाललं आहे. सो बेसिकली जेव्हा मी गोल्डमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतो, आणि जेव्हा मला पैशाची गरज पडते तेव्हा मला काय म्हणतात लोक, अरे तू गोल्ड विकशील, अरे तू रिअल इस्टेट विकशील. ओके, सो बेसिकली हा इमोशनल सेट ऑफ असेट्स क्रिएट करतो आपण. ओके, विसावीस आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले, दॅट इज ओनली फायनान्शियल डिसिजन. तेव्हा इमोशनल येत नाही, फक्त फायनान्शियल मूव्ह होतात. सेकंडली, मला 15 वर्षांतर पैशाची गरज आहे रे. ओके, मला गोल्ड किंवा रिअल इस्टेट लगेच 2 दिवसात पैसे देणार आहे का? समजा मला एक मोठा अमाऊंट हवा आहे, मला म्युच्युअल फंड माझे लगेच मी विकेल. लिक्विडिटी मला क्रिएट करता येते. एक्झॅक्टली. ठीक आहे. तिसरा एक सिम्पल लॉजिकल डेटा, आज मी डेटावर जास्त बोलतो. डेटावर नंबर 1 की मागच्या 10 वर्षात गोल्डनी 8 to 9% ROI दिलं आहे. ओके, आता तोच गव्हर्नमेंटचा जो आला आहे टायर 1, टायर 2, टायर 3. टायर 1 म्हणजे मुंबई, कलकत्तासारख्या सिटीमध्ये 5 ते 6% हा इन्फ्लेशन असतो, किंवा तो रिअल इस्टेटचं व्हॅल्युएशन वाढत चाललं आहे. ओके, आणि गोल्डचं सांगितलं 8 to 9%, रिअल इस्टेटचं 5 to 6%. आता लोक म्हणतात की ओके, पण मी फ्लॅट घेतला, तो रेंटवर पण चढवला. चला ठीक आहे, 1 कोटीचा फ्लॅट घेतला ना तुम्ही, रेंटवर किती चढवला? 20,000 रुपये पर मंथ. चला 30,000 रुपये. ओके, 3.5 लाख रुपये वर्षाला मिळेल. तर 1 कोटीवर 3.5 लाख म्हणजे रेंटल यील्ड झाला 3.5%. तर 5 ते 6% तिकडे इन्फ्लेशन रिअल इस्टेटचं, हे 3.5%, 9% 10%. ओके, गोल्डनी किती दिला? 8 ते 9%, रिअल इस्टेट 9 ते 10%. आता मी म्युच्युअल फंडबद्दल बोलतो. मागच्या 10 वर्षात सगळ्यात खराब ज्यांनी परफॉर्म केला आहे म्युच्युअल फंडनी, त्यांनी पण 12 ते 14% रिटर्न दिलं आहे. सगळ्यात खराब म्हणजे त्याच्यामध्ये काही लॉजिक नाही, आपल्याला कोणता पण एक इक्विटी रिलेटेड फंड बघून त्यांनी पण 12 ते 14% रिटर्न दिलं आहे. सो आता मी गोल्ड, रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड हे तिन्ही याच्यात टप्प्याटप्प्याने सांगितले.